श्री स्वामी समर्थ के ब्लाऊज डिझाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज प्रिन्स कट ब्लाऊज कटाई करणार आहोत. तर ब्लाऊजला ऑलरेडी वर्क आलेलं आहे. पूर्ण ब्लाऊजला वर्कचं ब्लाऊज शिवायचं आहे आपल्याला पूर्ण. सगळ्यात आधी आता आपण अस्तर टाकून घेऊ. ही जी काठाची साईड आहे ना, काठाच्या साईडने घडी घ्यायची आपल्याला. हे टोक ह्या टोकाला जोडून घ्यायचं. अशी आडवी घडी मारायची. आता ब्लाऊजवर पहिले सगळ्यात आधी आपण फिटिंग मोजून घेऊ. फिटिंग हुकाच्या साईडने मोजायची. नऊ इंच आहे. 9 तर फिटिंग सगळ्यांची फिटिंग 2 इंचनी वाढवून घ्यायची. 9, 10, 11 ही 11 इंचची फिटिंग. आता हे सरळ असं कट करून घ्यायचे आधी कापड. परत पूर्ण एकदा सगळी घडी उकलायची आणि उभी घडी टाकायची. अस्तर पूर्ण उभं आलं पाहिजे. या साईडने परत अशी घडी टाकून घ्यायची. आता फिटिंग घेतली आपण. फिटिंग घेतल्यानंतर उंची मोजून घ्यायची. उंची 13 इंच. 13 इंच तर त्याच्यात 1 इंच वाढून घ्यायची. 13 तर 14 इंच. सरळ कट करून घेऊ. आता हे पॅक साईडने आपण माप टाकू आता गळ्याची त्याची. गळा घ्यायचा 2.25 इंचचा. शोल्डर 3 इंच. मोंढा 6 इंच आणि 1चा आणि 1.5चा सेप. आता समोरचा गळा मोजून घेऊ. 6 इंच. तर समोरचा गळा अर्धा इंच वाढवून घ्यायचा. 6.5. गोला करतो असं. आता हे प्रिन्स कटचे माप टाकू. 4. परत इथं मध्य भागात पण 4. इथं 2.5. नंतर इथे 1.5 इंच कमी आणि असा गोल शेप द्यायचा. हे झाले प्रिन्स कट माप. आता कट करून घेऊ. आधी आता हे कट करून घ्यायचं.
हे झालं प्रिन्स कट कटई. आता मागच्या भागाची पट्टी मोजून घेऊ आपण ब्लाऊजवर. मागची पट्टी 3.5 इंच, तर मागची पट्टी अर्धा इंच वाढवून घ्यायची, 4 इंच. समोर जेवढा वेळा घेतला तेवढाच अडीचचा. बाह्या कट करून घेऊ आता. बाह्या 10 इंचच्या, 10 मधून 2.5 इंच कमी. असा सेप देऊन घ्यायचा. झाल्या बाह्या. बाह्या काढून घेऊ आता आधी. आता मागचा गळा काढून घेऊ. हा झाला मागचा भाग. तर ही डिझाईन आल्यामुळे आपल्याला एक साईडचा समोरचा भाग इकडं काढून घ्यावा लागेल, एक साईडचा तिकडं काढावा लागेल. ही झाली आपली पूर्ण प्रिन्स कट ब्लाऊज कटाई.